लातूर शहर महानगरपालिकेवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचाच झेंडा फडकणार, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांना विश्वास। लातूर शहर महानगरपालिकेवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी आपण एकत्र आलो असून आपला या निवडणुकीत 90% स्ट्राईक रेट असणार आहे। म्हणजे 70 पैकी 63 जागा लातूर महानगरपालिकेत आपल्यामुळे निवडून येतील आणि याचा संकल्प आज आपण या ठिकाणी करतोय। आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज युवा नेते सुजात आंबेडकर आपल्यामध्ये आहेत, हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे। पुढे बोलताना आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की आम्हाला आमच्या वाडवडिलांनी जे शिकवण दिली आहे ते आम्ही अजिबात विसरलेलो नाही। आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी नेहमी संविधानाचा सन्मान केला। संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले याची सुरक्षा व पालन करण्याचं काम त्यांनी केले। त्यांनी दिलेली शिकवण यावर आम्ही चालतोय। आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्नेहाची आपल्याला कल्पना असून नेहमी आमचे आदरस्थान आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व कुटुंबीय राहिलेले आहेत, असे आमदार देशमुख यावेळी म्हणाले। सुजात आंबेडकरांना उज्ज्वल भविष्य। कालच्या सभेत सुजात आंबेडकर यांनी जे लातूर महानगरपालिका आणि प्रशासकाने केलेला मागील काळातील कारभार यावर भाष्य केले। यावरनं असेच दिसते की त्यांचे भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे आणि आपल्याला त्यांच्याकडनं विकासाच्या संदर्भात असलेल्या सर्व अपेक्षा साध्य होतील यामध्ये शंका नाही, असं म्हणत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची वैचारिक धार येणाऱ्या काळात अधिक धारदार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। लातूरला साजेसे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आपल्याला जाहीरनाम्यात काही बाबी सुजात आंबेडकर यांनी कालच्या सभेत सुचवल्या त्या आपण नमूद केल्या असून लवकरच आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल, असं सांगत लातूर मधील नालंदा बौद्ध विहार हे एकमेव असे बुद्ध आहे जे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या निधीतून या ठिकाणी आपण साकारू शकलो आहे। या बौद्ध विहाराकडनं आजतागायत उत्तम असे समाजकार्य केले जाते। यासाठी लागणारा निधी कधीही कमी पडू दिला नाही, यापुढे देखील कमी पडू देणार नाही, असं त्यांनी सांगितलंय। लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य स्मारक उभारलं जावं अशी इच्छा आहे। तशी चर्चा होते। याबाबत आम्ही सुजात आंबेडकर एकत्रित चर्चा करून ते स्मारक कसे असावे याची रूपरेषा ठरवून स्मारक उभे करण्याचा शब्द देत याला विरोधक दुष्ट लावतील ती दृष्ट आपण दोघेही मिळून काढू आणि लातूरला साजेसे असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू, असं त्यांनी सांगितलंय। लातूर शहर महानगरपालिकेत महायुतीने जी लूट माजवली आहे, ब्रिटिश काळात जशी मनमानी होती तशी मनमानी मंत्रालय सचिव व मनपातील अधिकारी यांनी प्रशासक काळात केली असून याचा बंदोबस्त काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीकडून आपल्याला करायचा आहे। ही निवडणूक आपल्याला मिळालेली ही संधी आहे, या संधीचा आपल्याला सोने करायचं आहे आणि एकत्रित येऊन आपल्याला हे काम करायचं असून आपल्या सहकार्याचा सन्मान सर्वांनी राखावा। एकदिलाने आपले उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आणि लातूर शहरातील काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड अशा बहुमताने विजयी करून लातूर महानगरपालिकेत पाठवावे व आपली सत्ता आणावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.